तास एसआयटी कडनं रुपाली चाकणकर यांची खराब प्रकरणामध्ये चौकशी झाली आहे। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडे। पवन, चौकशी संपली आहे, काय माहिती? नक्कीच आपण जर बघितलं तर रुपाली चाकणकर यांची जवळपास गेल्या 5.5 ते 6 तासांपासूनची चौकशी होती ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि एसआयटी कडे चौकशी सुरू असताना अनेक प्रश्नांची सरबत्ती जी आहे ती रुपाली चाकणकर यांच्यावर करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर जे शिवनिका संस्थान होत्या या बैठकांमधनं कोणते कामकाज सुरू होते, इतर राजकीय मंडळी मंदिरात येत होते का, नेमके कोणाच्या सांगण्यावरून या ठिकाणी येत होते, करात संबंधित आर्थिक व्यवहार कोणाकोणाच्या बँक अकाउंट मधून झाले, या संपूर्ण विषयासंदर्भात जी आहे ती चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर आलेली आहे। जवळपास 5.5 ते 6 तास रुपाली चाकणकर यांची एसआयटीच्या स्वतः जे प्रमुख आहेत तेजस्वी सातपुते यांच्या माध्यमातून चौकशी करण्यात आलेली आहे। अनेक प्रश्न जे आहेत या संदर्भातील त्यांना विचारलेले आहेत। एकंदरीतच ही संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यानंतर तेजस्वी सातपुते आणि रुपाली चाकणकर हे नाशिक पोलीस अकादमी या ठिकाणावरून बाहेर पडले। मात्र चौकशीला जाण्या अगोदर रुपाली चाकणकर यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिलेली होती की एसआयटीला संपूर्ण जे आहे या प्रकरणामध्ये सहकार्य करू, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांसंदर्भात सांगू। मात्र परत आल्यानंतर माध्यमांशी कुठलाही संवाद न साधता, कुठलीही प्रतिक्रिया न देता रुपाली चाकणकर थेट या निघालेल्या आहेत। नेमकं त्या पुण्याच्या दिशेने जातात की आणखी त्यांना चौकशीसाठी या ठिकाणी थांबण्याचे काही निर्देश दिलेत हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। बिलकुल पवन, हे दृश्य आपण बघतोय। रुपाली चाकणकर यांची चौकशी झाल्यानंतर त्यांची गाडी बाहेर पडली आहे, मात्र माध्यमांचे प्रतिनिधी तिथे होते, कोणतीही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाही, त्या थेट निघून गेल्यात। 5.5 तास एसआयटी कडनं रुपाली चाकणकर यांची चौकशी झाली।